पुण्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन विक्रीचा व्यवहार अखेर रद्द झालाय। गोखले बिल्डरनं जमीन व्यवहार रद्द करत असल्याचा मेल जैन बोर्डिंग ट्रस्टला पाठवलाय। व्यवहार रद्द हे जैन समाजासह त्यांच्या लढणाऱ्या राजू शेट्टी, रवींद्र धंगेकर यांचं यश मानलं जात आहे। रात्री उशिरा त्या संदर्भातला मेल मिळाल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। सोबतच केवळ जमीन व्यवहार रद्द करत असल्याचा मेल करणं पुरेसं नाही, तर हा व्यवहार पूर्णपणे रद्द होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील असं सुद्धा राजू शेट्टींनी सांगितले। विशेष म्हणजे वाढता दबाव पाहता पुणे जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द होणार असल्याची बातमी झी 24 तासनं आधीच दाखवली होती। या निमित्तानं पुन्हा एकदा झी 24 तासच्या बातमीच्या विश्वासार्हतेवर मोहर उमटलेली आहे। तर आपण हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ग्राफिक्स मधून पाहूयात। जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबतचा जागेचा व्यवहार रद्द करत आहोत असं बिल्डर गोखले यांच्या ईमेलमध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असंही त्यांनी स्पष्ट केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम उद्योग क्षेत्रामध्ये आहे। सगळे व्यवहार पारदर्शक आणि नैतिकतेच्या आधारावर करतो। नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडत आहोत असं बिल्डर गोखले यांनी आपल्या ईमेलमध्ये म्हटलंय। या व्यवहारामुळे माझी बदनामी झाली। ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये परत मिळावेत असं त्यांनी आपल्या ईमेलमध्ये स्पष्ट केलंय।